अंबरनाथ नगरपालिकेमध्ये आज विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेमध्ये पुनर्वसन धोरण आणि शहरातील आरोग्याशी निगडित विषयांवर चर्चा करण्यात येणार होती। मात्र पत्र वाचण्याच्या वादातून शिंदे सेना आणि भाजपात सभागृहात चांगलीच जुंपली। त्यानंतर संख्याबळाच्या जोरावर शिंदे सेनेनं सभा तहकूब केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला। शिंदे सेनेच्या या भूमिकेवर भाजपच्या सर्व नगरसेवकांनी पालिका कार्यालयाबाहेर शिंदे सेनेविरोधात निदर्शनं केली। अंबरनाथ नगरपालिकेत सत्ता संघर्षावरून भाजप आणि शिंदे सेना यांच्यात गेल्या 5 महिन्यांपासून वाद सुरू आहे। या वादामुळे सभागृहातील कामकाजावर त्याचा परिणाम होताना दिसतोय। आज पालिका सभागृहात पुनर्वसन धोरणाबाबत चर्चा सुरू असताना शिंदे सेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये पत्र वाचनाच्या विषयावरून वाद झाला। यावेळी शिंदे सेनेचे नगरसेवक अब्दुल शेख यांनी सभा तहकूब करण्याची सूचना केली आणि त्याला शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी अनुमोदन दिलं। अंबरनाथमधील नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांचा विजय झाल्यामुळे शिंदे सेनेला हा पराभव पचनी पडला नव्हता। शिंदे सेनेचे 27 नगरसेवक निवडून आलेले असतानाही नगराध्यक्षपद हातातून गेल्यामुळे शिंदे सेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडली होती। याआधी देखील पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिंदे सेनेनं केवळ आपल्या प्रभागातील विषयांना मंजुरी देत भाजपच्या प्रभागातील नगरसेवकांचे विषय डावलले होते। तेव्हा देखील शिंदे सेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये जुंपली होती। नगराध्यक्षपद भाजपकडे आणि संख्याबळाचं गणित शिंदे सेनेकडे असल्यामुळे त्याचा फटका शहर विकास कामांवर होताना दिसतोय। शिंदे सेना भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतय, त्याचीच परिणिती आजच्या विशेष सर्वसाधारण सभेत दिसून आली। सभागृहातील माईक सतत बंद पडत असल्यामुळे शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी स्वतःचे लहान माईक सभागृहात आणले होते। त्यावरून सभागृहात भाजप आणि शिंदे सेनेच्या नगरसेवकांमध्ये जुंपली। सभागृहाचा अवमान होत असल्याची भूमिका भाजपनं व्यक्त केली, तर दुसरीकडे शिंदे सेनेच्या नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न माईकच्या माध्यमातून होत असल्याचा आरोप शिंदे सेनेनं केला। शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी सभा स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांना लक्ष करत नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला। शहरातल्या विकास कामांसाठी आम्ही समान धोरण आखलेलं असताना प्रत्येक वेळी शिंदे सेनेचे नगरसेवक विकास कामांबाबत आणि शहरातल्या समस्यांबाबत विरोधाची भूमिका घेत आहेत, असं म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शिंदे सेनेचे नगरसेवक राजेंद्र वाळेकर यांनी सभागृहात पत्र वाचून दाखवण्याबाबत मागणी केल्यामुळे विषयांतर नको असं म्हणत नगराध्यक्षांनी त्याला नकार दिला होता। मात्र शिंदे सेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सभागृहात हे पत्र वाचण्यात आलं। असं असतानाही हाच विषय पुढे करून सभा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला। सन्माननीय खासदार साहेब यांचा एक प्रकल्प आहे, महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे शिवमंदिरचं। त्याच्या प्रकल्पाला जे बाधित होतात आहे एकता नगरमधील रहिवासी, त्यांच्या पुनर्वसनाबरोबर त्याचबरोबर बाकीसुद्धा काही प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये बाधित होणारी रहिवासी असतील त्यांच्या पुनर्वसनाचा विषय होता। सन्माननीय सदस्य राजेंद्र वाळेकर यांनी एक मध्येच मुद्दा उपस्थित केला आणि माझं पत्र वाचा। त्यांना वारंवार विनंती मी हीच केली की तुमचा काही विषय असेल तर आपण सभेच्या शेवटी घेऊ, मध्ये तुम्ही विषयांतर करू नका। तरी पण त्यांनी जबरदस्ती म्हणजे अक्षरशः बाहेरून माईक आणलं आणि काय काय वेगवेगळे काय काय ॲडव्हेंचर केले आणि तो पत्र वाचन केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये साध्य असं काही झालेलं नाही आहे। नुसतं पत्र वाचन करण्याची त्यांची काय भूमिका होती ते आम्हाला कळली नाही आणि मला त्याच्यामुळे त्यांनी नंतर सगळं शांतसुद्धा झालं होतं आणि नंतर पुढचा विषय घ्यायचा आरोग्याचा विषय इतका महत्त्वाचा होता। आरोग्यामध्ये प्लॅस्टिक बंदी असेल, नालेसफाई असेल, घंटागाड्यांची जी आता येत नाही रेग्युलर त्या विषय होता, त्याचबरोबर कामगारांची संख्या कमी आहे, हे सगळे विषय आपण आज घेणार होतो आणि मला वाटतं खूप महत्त्वाचे विषय होते। सगळ्या नागरिकांना भेडसावत आहेत। 210 कचराकुंड्या आपल्या अंबरनाथ शहरामध्ये आहेत, त्या कचराकुंड्या हटवायच्या आहेत, अंबरनाथ शहर स्वच्छ करायचं आहे ह्या उद्देशाने आणि ही सभा आयोजित करण्यात आली होती आणि ह्या सगळ्या सभेला ह्या सन्माननीय सदस्यांनीच मागणी केली होती की तुम्ही विशेष सभा घ्या आरोग्यासाठी। परंतु मला वाटतं की त्यांनी म्हणजे काय त्यांचा विशेष होता की त्यांनी फक्त MRTP ॲक्टमध्ये काय त्यांचा तो विषय वाचला आणि तो कुणाला इतका गोंधळ होता की कुणाला काहीही कळलं नाही त्यांनी काय वाचलं लेटर त्याच्यामध्ये आणि नुसतं तुम्ही आम्हाला फक्त विरोध करताय आणि तुम्ही आम्हाला वाचून देत नाही, हे विषय वाचून देत नाही आहे, ह्या विषय घेऊन त्यांनी सभा तहकूब केलेली आहे। हे लोक इतका अन्याय करतात ते जनतेवरती, तर तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि आता आम्ही तर ह्या सगळ्याचा निषेध करतच आहोत आणि जनतेने सुद्धा यांना ह्यांची जागा आता दाखवून दिली पाहिजे।
तर आमच्या नगरसेवकांचा आवाज दाबण्यासाठी सभागृहात 3 माईक चालू ठेवण्यात येतात, उर्वरित सर्व माईक बंद राहत आहेत। याआधी देखील माईक यंत्रणेबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या, तरी देखील माईक व्यवस्था सुधारण्यात आली नाही। पुनर्वसन धोरणाबाबत आमच्या नगरसेवकांनी योग्य आवाज उचलून हा विषय मंजूर केलाय, त्यामुळे या सभेत काहीही गैर झालेलं नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे सेनेचे गटनेते रवींद्र करंजुले यांनी दिली आहे। गेल्या ज्या मीटिंगमध्ये सन्मान्य सदस्यांनी जे काही प्रश्न उपस्थित केले होते त्याचे मिनिट्स जाणीवपूर्वक ते वगळण्यात आले आणि ते मिनिट्स म्हणजे मिनिट्स न देण्याचं कारण म्हणजे त्यावरती झालेले आरोप असतात, अधिकाऱ्यांवर असोत किंवा एखाद्या नागरिकांचे प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्या संबंधितांवरती झालेले आरोप असतात। मग ते कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न आज विरोधकांकडनं झाल्यामुळे आजची सभा आणि तसेच आता हे सर्व सदस्य जे लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वार्डातून निवडून आलेले आहेत त्या वार्डाचा विकास करण्याकरिता, त्यांचे प्रश्न मांडण्याकरिता गेल्या सभेमध्ये त्यांनी 8 माईक जाणीवपूर्वकच चालू ठेवले होते। आता त्यांची आज ते 8 वरून त्यांची माईक संख्या फक्त 3 आहे। त्याच्यामुळे आमचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, त्याच्यामुळे आज आम्ही ह्या सभा तहकूब केलेली आहे। दरम्यान या वादावरून भाजपनं पुन्हा एकदा शिंदे सेनेला डिवचलंय। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिंदे सेनेचा झालेला पराभव त्यांना अजूनही पचनी पडलेला नाही, त्यामुळे ते पालिकेचं कामकाज करू देत नाहीत। शहराच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी ते सभागृहात उपस्थित राहिले नाहीत। यावरून शिंदे सेनेची भूमिका ही विकासाला विरोध करण्याची आहे, असा टोला भाजपचे गटनेते अभिजित करंजुले पाटील यांनी लगावलाय। आज आपण पाहू शकतो की पावसाच्या पूर्वेची तयारीला घेऊन ही सभा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। अनेक प्रमुख ज्वलंत विषय आज या सभेच्या पटलावर होते। 3 विषय होते, ज्यामध्ये 2 विषय खूप ज्वलंत होते की एखादा प्रकल्पग्रस्त लोकांना किंवा कुटुंबांना याचं पुनर्वसन करण्याकरता। त्याच्या व्यतिरिक्त आज आपण पाहतो आरोग्याचे भरपूर एक ज्वलंत विषय या शहरामध्ये आहेत। ठिकठिकाणी कचऱ्यांचा समस्या आहे, एक डम्पिंगला गेल्या महिन्याभरापासून आग लागली आहे। आज आपण पाहतो की संपूर्ण नाले त्या ठिकाणी भरून प्लॅस्टिकचं साम्राज्य त्या नाल्यांमध्ये पाहायला भेटतं आहे। आज आपण पाहतोय की भरपूर ठिकाणी ड्रेनेज ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत। अशा अनेक ज्वलंत विषयांवर त्या ठिकाणी चर्चा आयोजित करण्यात आली होती, परंतु जेव्हा प्रश्न त्या ठिकाणी आला आरोग्याचा, सन्माननीय सदस्य राजू वाळेकर आणि अब्दुल शेख यांच्या मनामध्ये काय त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी एक विषय 2013चा विषय त्या ठिकाणी आणला, कोणता तरी MRTPचा विषय। त्यांना हे सुद्धा नगराध्यक्ष मॅडमच्या माध्यमातून सांगण्यात आलं की येणाऱ्या सभेमध्ये पुढच्या सभेत तुमच्याकरता हा स्पेशल विषय घेतला जाईल, परंतु त्यांनी त्या ठिकाणी बालहट्ट घेतला आणि त्या ठिकाणी लावून धरलं की हा विषय त्या ठिकाणी मिनिट्सवर आलाच पाहिजे। परंतु मिनिट्सवर जो विषय अजेंड्यातच नाही, तो मिनिट्सवर येणं हा शक्यच होत नाही, परंतु त्यांनी ते काही विषय केला नाही। पुढं तरी हे आरोग्याच्या विषयातनं मार्ग पळ काढायच्या विचाराने अब्दुलभाई शेख आणि त्या ठिकाणी राजेंद्र वाळेकर यांनी त्या ठिकाणी सभा बरखास्त करा हा विषय त्या ठिकाणी घेतला आणि 4 मतांच्या जोरावर त्या ठिकाणी त्यांनी तो सभा बरखास्त केली। मी खरंच त्या ठिकाणी आज आपल्या सर्वच प्रेक्षकांना विचारतो की आपण ह्याकरता यांना निवडून दिलं होतं का? आजसुद्धा हे त्या ठिकाणी आज 25 वर्ष या अंबरनाथ शहरामध्ये एक हातीस राज्य केल्याच्या नंतरसुद्धा यांचे संकोचित विचार आज पण हे विचार करतात की भारतीय जनता पार्टीचे विषय कोणते, ह्या शिवसेनेचे विषय कोणते। आज पण ते ह्याच विचाराने ह्या पालिकेत येतात की काहीतरी मलिदा या ठिकाणी मिळावा। आज पण ह्या 25 वर्ष यांचे पोट भरले नाही। आज पण हे कुठंतरी एक शहर म्हणून काम करायचं सोडून मी आणि माझा वॉर्ड पुरता ते त्यांचे विचार मर्यादित ठेवत आहे। यांचे विचार हे या शहराकरता काही करण्याचे नाही, तर फक्त आणि फक्त प्रायव्हेट लिमिटेड आहे। स्वतःपुरता विचार, स्वतःच्या वॉर्डांपुरता विचार करण्यात आले आणि हे बाकीचे सर्व वॉर्ड किंवा पूर्ण शहर हे फक्त त्या 4 मतांच्या जोरावर वेठीस धरण्यात आलं। परंतु मी आज देखील आपल्याला स्पष्ट करतो की कोणी कितीही एखादा कोंबडा लपवायचा प्रयत्न केला तर काय सकाळ होत नाही, सकाळ त्या ठिकाणी होणारच, सूर्योदय होणार। हे जे काही एक किडे जे ह्या ठिकाणी होते हे सगळे त्या सूर्योदयामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नामोन्मेष होताना त्या ठिकाणी दिसतं। एकंदरीतच अंबरनाथ नगरपालिकेची सभा कायम वादाच्या भोवऱ्यात राहतीये। यातून शहर विकासाचे प्रश्न मार्गी लागणार का, हाच खरा सवाल आहे। एकमत न्यूज, अंबरनाथ।